सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी काही अखंड सादर करीत आहे। व्यभिचारासवे व्यसनी अंमल, भायेची अक्कल गुंग केली, दारूच्या नादात मूड खर्च करी, करी तो भिकारी मुलाबाळा, करी तो भिकारी मुलाबाळा। धूर्त आरे शूद्रा धर्म थापा देती, धूर्त आरे शूद्रा धर्म थापा देती, उंदरापरी खाती फुंकुनिया, उंदरापरी खाती फुंकुनिया। अशा निद्रिस्थास विद्या काहो ध्याना, अशा निद्रिस्थास विद्या काहो ध्याना, भिक्षाती मागाना ज्योती मने, भिक्षाती मागाना ज्योती मने। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की व्यभिचार आणि व्यसन यांच्या आहारी गेलेल्या माणसाची बुद्धी नष्ट होते। अंमल म्हणजेच नशा किंवा व्यसन, त्यामुळे माणसाची विचारशक्ती आणि विवेक हरपतो। माणूस आपले पैसे उधळतो, पत्नी मुलांनाही दुःखात ढकलतो, कुटुंब दारिद्र्यात जाते आणि भिकाऱ्यासारखी अवस्था होते। येथे फुले म्हणतात की येथे फुले ब्राह्मणवादी धर्मव्यवस्थेवर टीका करतात। ते म्हणतात की धूर्त लोकांना, शूद्रांना खोट्या धार्मिक गोष्टी सांगून फसवतात आणि त्यांच्या श्रमावर जगतात। उंदरापरी खाती म्हणजे परजीवीप्रमाणे त्यांच्या कष्टावर उपजीविका करतात। जो समाज अज्ञान, व्यसन आणि आळशीपणात बुडालेला आहे, त्याला शिक्षणाचे महत्त्व कसे समजणार? असा समाज स्वाभिमानाने जगण्याऐवजी इतरांकडे भिक्षा मागण्याच्या अवस्थेत जातो। या अखंडातून महात्मा फुले यांनी असा संदेश दिला की व्यसन आणि व्यभिचार माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात। दारूच्या आहारी गेलेला माणूस कुटुंबाचे नुकसान करतो, अज्ञानामुळे शोषण होते। शिक्षण आणि विवेक हेच समाज उद्धाराचे खरे साधन आहे। शूद्रांनी जागृत होऊन व्यसन व अंधश्रद्धा सोडून शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा, असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून सर्वांनी हा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।